ही हळद आहे माधव शिवाजी दुगाळे यांची. आज दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी, वार शुक्रवार. शेतकरी मित्रांनो, हे वारकड कृषी सेवा केंद्र तामसा यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनामध्ये हळद पीक चालू आहे व्यवस्थापन. आता शेतकरी मित्रांनो, आता पाहू शकता की तुम्ही हळद हे पीक उगवण शक्तीमध्ये थोडंसं पाऊस कमी असल्यामुळे अभावामध्ये उगवण शक्तीमध्ये थोडंसं याचा प्रॉब्लेम झाला आणि जर्मिनेशन हे जे आहे पाणी नसल्यामुळं, ठिबक नसल्यामुळं अशा पद्धतीनं पातळ निघालं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे आपण याच्यासाठी तुम्हाला दाखवत आहोत की हळद पीक जरी पातळ निघाले तरी आपलं उत्पन्न काही घट होत नसते. उलट याच्यामध्ये आपल्याला फुटव्याची संख्या वगैरे जास्त मिळते आणि अन्नद्रव्याचं परिवहन हे जास्त होत असते. आणि शेतकरी मित्रांनो, आज आपल्या शेतात तुम्ही बऱ्याच ठिकाणी आपले शेतकरी मित्र म्हणतात की आता हळद पातळ झाली, मोडा किंवा रान दुरुस्त करा. तर शेतकरी मित्रांनो, एवढाला अंतर आहे. आता हे पाहू शकता तुम्ही, आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत. आणि या शेतामध्ये शेतकरी मित्रांनी ठिबक टाकलेलं आहे आणि या शेतामध्ये ठिबक नाही आहे. आणि हे आपण तुम्हाला दोन्ही क्षेत्र दाखवत आहोत की याला नंतर ठिबक टाकण्यात आलेलं आहे आणि उगवण शक्ती जी आहे अशा पद्धतीनं कमजोर होत आहे. आणि हे तुम्हाला दाखवण्याचं कारण एक आहे की शेतकरी मित्रांनो, उगवण शक्ती भलेही पातळ असू द्या, त्याच्यामध्ये आपलं उत्पन्न कमी होत नाही. घाबरून जाऊ नका. असं जर कुणाचं क्षेत्र झालं असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना वारकड कृषी सेवा केंद्र तामसा यांचा ॲड्रेस द्या आणि आपला फोन नंबर घ्या 9527003666. आपले हे कृषी सेवा केंद्र शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव तालुका आणि हे तामसा शहर आहे छोटंसं, आणि शहरी भागामध्ये थोडंसं ग्रामीणच भाग आहे. आणि अशा ग्रामीण भागामध्ये एक आपलं छोटंसं दुकान आहे वारकड कृषी सेवा केंद्र तामसा नावाने. तर शेतकरी मित्रांनो, आज कुणी जरी काही जरी म्हणत असेल तर आपल्या शेतात आपण घाबरून न जाता, खचून न जाता आपण आपल्या शेतीचं नियोजन आणि योग्य मार्गदर्शन करा. कारण कसं आहे शेतकरी मित्रांनो, आपल्याला सांगणारे खूप असतात पण त्याचबरोबर आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारे कमी आहेत. आम्ही नाही म्हणत की आमचं मार्गदर्शन पूर्ण 100% करा, कारण त्यात तुमचाही अनुभव लागतो आणि शेतीलाही अनुभवाची कास्त आणि शिकस्त जोड दोन्ही महत्त्वाचं असते. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जे काही नियोजन करायचं आहे, खत व्यवस्थापन, फवारणी आणि ड्रिचिंग, आळवणी, हे सर्व आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करत जाऊ. आणि आपल्या शेतावर जमेल तर आपण बांधावर पण येत जाऊ. तर तुम्ही माझा नंबर सेव्ह करा 9527003666. मी चंद्रकांत वारकड, माझं नाव पूर्ण आहे. आणि आपण आपल्या हदगाव विभागातील आपला जो तामसा शहर आहे त्या भागामध्ये येऊन आपण स्वतः प्रत्यक्ष दुकानला व्हिजिट देऊ शकता आणि आपण आपल्या पिकाचं मार्गदर्शन करून घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, असं दुरून पाहायला गेलं तर तुम्हाला पूर्ण तास असे भरपूर लागवड दिसत आहे, पण याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर साधारणतः 2-2, 2.5, 3-3 फुटाचा गॅप आहे. हा गॅप आपल्याला कसा मिक्स करता येईल आणि ह्याच्यामध्ये कशी फुटव्याची संख्या आणि वाढ वगैरे करता येईल हे पाहू शकता तुम्ही. त्यासाठी आपण हा तुम्हाला व्हिडिओ टाकतो. आणि शेतकरी मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जे पुढील नियोजन आहे आम्ही वेळोवेळी सांगत जाऊ. तुम्ही पाहू शकता की ह्या प्लॉटची काय परिस्थिती आहे आणि शेवटपर्यंत तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सांगा कमेंट करून. आणि जरूर तुमच्या शेतात जर असं काही प्रॉब्लेम झाला असेल किंवा मित्राचा असेल, तुम्ही सहकार्यांना आपल्या एकमेकांना सांगत चला आणि आपल्याला पुढची माहिती घेत चला. आणि अशीच आपण प्रेम आपुलकी जी दाखवली आहे त्याच माध्यमातून आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवत आहोत. तर आपल्या शेतकरी मित्रांचं मार्गदर्शन करा. शेतकरी मित्रांनो, आता याच्यामध्ये पाहू शकता की तुम्ही कंदमाशीचा प्रादुर्भाव चालू आहे आणि ही पुंग्यामध्ये जाऊन कशा पद्धतीने येते आहे बाहेर आणि ह्याच्यामध्ये अंडीचं प्रमाण सोडत असते. तर शेतकरी मित्रांनो, अशाच आता कालचीच अमावस्या झाली आहे. अमावस्या झाल्याच्या नंतर जे आपल्याला किडी जे असतात, हे किडी आपल्या पतंगाच्या किंवा आपल्या अंड्याच्या साहाय्याने खाली जे पोंगे जे असतात ह्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन अंडी सोडत असतात आणि ह्याचं प्रमाण वाढत राहतं आणि सडीचं प्रमाण वाढतं. त्यामुळे आपलं नियोजन कसं करायचं आहे ते आपण पुढं ठरवूया. आणि काही गोष्टी असतात ह्या आपण आपल्या मार्गदर्शनाखाली किंवा आपल्या अनुभवाखाली आपण हे करत जाऊया पुढचं नियोजन. आणि शेतकरी मित्रांनो, ही माहिती आपल्या शेतातली आहे, स्वतःची आहे. स्वतः जाऊन पहा शेतामध्ये काय होतं आणि अशाच पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगत चला आणि आम्ही तुम्हाला पुढचं नियोजन देत जाऊ आणि त्याच पद्धतीने तुम्हाला काय असेल ते मार्गदर्शन करत जाऊ. घाबरून न जाता एकमेकाला सहाय्य करू आणि एकमेकासोबत चालत जाऊ. आता आपण आपल्या शेतकरी मित्राचा स्वतःचा परिचय घेऊ आणि त्यांच्याकडून थोडक्यामध्ये माहिती घेऊया. नमस्कार भाऊ. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा.
माधव शिवाजी दुगाळे, राहणार वडगाव बुजुर्ग, तालुका. तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. बरं, आपला मागच्या वर्षी पण असंच एक क्षेत्र झालं होतं पातं. हो. तर मागच्या वर्षी आपल्याला बरेच जण म्हटली होती की आपलं शेतीचं हळदीचं क्षेत्र मोडून टाका आणि दुसरं पीक घ्या. हो. तर यावर्षी पण आपल्या शेतामध्ये पाण्याचा अभाव कमी पडल्यामुळे आपल्याला पातळ झालेलं आहे. हो. तर तुम्ही मोडणार का ठेवणार आहे क्षेत्र? नाही, आता मोडाय कसं पडतं खायलो ते. मोडणार आणि नाही. गेल्या वर्षी आपल्याला सरासरीपेक्षा जास्त उत्पादन निघालं ना पातळ हळदीतूनच. बरं. हा. तर शेतकरी मित्रांनो, लांब खोम निघालं त्याचं ते हा. एवढाली झाली. बरं, शेतकरी मित्रांनो, आता हा त्यांचा अनुभव आहे आणि दरवर्षीचा त्यांचा कॉन्फिडन्स आहे. जरी हळदी क्षेत्र जरी पातळ झालं तर आपण त्यांच्याकडून ही माहिती घेतली आहे. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही स्वतः प्रत्यक्षात येऊन पाहू शकता. आणि आता हळदीची ग्रीनरी वगैरे यायला सुरुवात झाली आहे आणि प्लॉट एकदम आता 30 ते 40% दरम्यान चांगल्या पद्धतीत आलेलं आहे. आणि थोडंफार याच्यामध्ये आहे आता हे थोडं पिवळसर पाण्याच्या अभावानुसार हे आपण दुरुस्ती करणारच आहोत. आणि आपण आपल्या शेतामध्ये पाहणी करा आणि अशाच पद्धतीनं आपण नियोजन करा. तर शेतकरी मित्रांचा आपण हा अनुभव त्यांच्याकडून स्वतः जाणून घेतला आहे आणि घाबरून खचून न जाता त्यांनी हा मार्गदर्शनासाठी त्यांनी आपल्यापर्यंत सहकार्य आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि आपण पण त्यांना सहकार्य करू. शेतकरी मित्रांनो, तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा उद्देश हेच आहे की बरेचसे आपल्याला फसवे लोक मिळतात आणि आपल्याला वेगवेगळ्या माहिती देऊन आपल्याकडून काही ना काहीतरी त्यांचा फायदा होत असतो या हिशोबाने सांगतात. तर आपण चुकीची माहिती न देता शेतकरी मित्रासाठी योग्य माहिती देतो आणि तुम्ही घाबरून खचून न जाता मार्गदर्शन घेत चला. आणि आमच्या शेतकरी मित्राकडून जी माहिती तुम्हाला मिळाली आहे ही आपण त्यांच्या शेतातून स्वतः दाखवत आहोत. तर एकदा तुमचा मोठ्या आवाजात मोबाईल नंबर सांगा. 75 88 43 0049. शेतकरी मित्रांनो, हा त्यांचा नंबर आहे. तुम्ही त्या नंबरवरती पण कॉल करून विचारू शकता आणि सध्याची सत्य परिस्थिती पाहू शकता. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला ही अशीच व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर तुम्ही शेअर करा आणि फॉलो करा. चॅनलला सबस्क्राईब करा. किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या जाऊन किसान मित्र वारकड चंद्रकांत नावाने आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्याला तुम्ही फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.